हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. कुलदेवी ही प्रत्येक घरांची वेगळी असते. आपण सगळ्या देवांची उपासना करत असतो, पण सगळ्यात आधी मान असतो तो आपल्या कुलदेवीचा. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुलदेवीची उपासना करता का? तर ती करत नसाल तर ती कशी केली पाहिजे? याविषयी आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया. सगळ्यांनी आधी आपल्या महाराजांची नित्य सेवा असते, ती आपण नित्य नेमाने करायचीच असते. त्याच पद्धतीने कुलदेवीची पण दररोजची सेवा असते, ती आपण रोज करायलाच पाहिजे. बरेच जण कुटुंब आहे, की त्यांना आपली कुलदेवीच माहिती नाही. तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारा किंवा भावकीमध्ये विचारा, की आपली कुलदेवी कोणती आहे? की त्या लोकांना कुलदेवीची माहिती असेल, तर ते आपल्याला सांगतील. शारदीय नवरात्र आपण साजरी करत असतो व चैत्र नवरात्र पण साजरी करत असतो. पण बाकीचे दिवस आपण काय करतो? पण घरात कुलदेवी असतात, कुलदैवत असतात. त्यांची आज आपण रोज उपासना केलीच पाहिजे. कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्या आई असते. त्यांचा आपण मान-सन्मान केलाच पाहिजे. त्यांचे जे काही आपण स्तोत्र, पठण असते ते आपण पठण केले पाहिजे आणि मंत्रगजर केला पाहिजे. त्याने आपल्या घरामध्ये त्यांचा नेहमीचा वास राहतो आणि मुलांना पण आपले कुलदेवी, कुलदैवत समजतात आणि त्यांच्यावरही चांगले संस्कार होतात. पण आपल्या कुलदेवीचा मान-सन्मान करायलाच पाहिजे. कुलाचार, कुलधर्म करणं हे फार आपल्या म्हणजे भाग्याचेच आपण समजून चालायचं, की आपल्या घरात कुलधर्म होतंय म्हणजे आज आपण खूप नशीबवान आहेत, की आपल्या कुलदेवीचा आपल्या घरात कुलाचार, कुलधर्म होत आहे. तर हे आपण केलं म्हणजे आपल्या मुलांवर पण संस्कार होतात. त्यामुळे हे आपण आवर्जून कुलधर्म करायलाच पाहिजे. आपल्या घराला प्रथम समजा रीतिरिवाजाप्रमाणे जे काही आपल्या घरामध्ये आहे, त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे. जो कुलदेवीचा जो कोणचा वार आहे, तो आपण उपवास केला पाहिजे. याने आपल्या घरातील जी काही अडचणी असतील, संकटे असतील, ते निघून जातील. तर बघा, कोणत्या आई-वडिलांना आपले मुलं संकटात असावे असे वाटतं का? नाही ना. त्यामुळे आपले म्हणजे कुलदैवत आणि कुलस्वामिनी असते, ती आपले आई-वडीलच असतात. मग त्यांचा आपण मान-सन्मान, त्यांचा आपण योग्य रीतीने उपासना उपवास वगैरे केले, तर त्यांनाही आपलं खूप म्हणजे चांगलं वाटतं. त्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे आपण त्यांचा मान-सन्मान योग्य वेळेस केलाच पाहिजे. त्यामुळे आपण नियमाने उपासना केली, तर आपले कुलदैवत, कुलदेवी आपल्यावर कधीच अडचणी येऊ देत नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून सेवा करा, दान-धर्म करा, पूजा करा. तुम्ही घरातील मंडळींच्या वाढदिवस नित्य पूजा समजा ठेवली वाढदिवसानिमित्त, तर ते केलं तर किती म्हणजे आपल्याला त्याचंही भरभरून आशीर्वाद प्राप्तही होतील आणि मुलांवर पण चांगले संस्कार होतील. आपण आता केक कापणे हे असं सेलिब्रेशन करण्यापेक्षा तुम्ही वाढदिवसानिमित्त पूजा ठेवा, सगळ्यांना प्रसादाला बोलवा. यांचे म्हणजे त्यांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात आणि देवाचे पण आशीर्वाद प्राप्त होतात. हे असं केल्याने आपल्या मुलांवर पण चांगले परिणाम होतात आणि कुलाचार, कुलधर्म माहिती झाल्यामुळं मुलांवर सुद्धा की ते त्यांच्या मुलांना उद्या सांगू शकतील, की आपल्या घरात ही देवी आहे, ती देवी आहे. मग कोणालाही विचारायचं काम पडणार नाही. त्यामुळे तुम्ही कुलाचार, कुलधर्म हे मुलांना सांगूनच आपण करायचं, की आपल्या ह्या घरामध्ये हीच आहे रीतिरिवाज. आपल्याला हा करायला पाहिजे ह्या सणाच्या दिवशी. ह्या देवीचं हे उपास आहे आपल्यात. हे असं मुलांना सांगितलं, की त्यांचे संस्कार त्यांच्यावर होतात. कुलदेवी प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हळदी-कुंकू ठेवा, स्त्रीचा मान-सन्मान करू शकता आणि त्यांना ओटी भरू शकता. तुम्ही त्यांना काही दान वगैरे केलं, दूध, केळं, फळं वगैरे असे, तर तेही त्याचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतात. कुलदेवी आपल्याला खूप प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देते. बघा, आपल्या लहान मुलांना जर चांगले काम केले, तर आई किती खुश होते. त्याचप्रमाणे आपली कुलदेवी आपल्यावर खूप प्रसन्न होत असते. कुलदेवी ही आपली आईच असते. आपण सुवासिनबाईचा मान-सन्मान केला, तर देवी आई आपल्यावर खूप प्रसन्न होईल आणि दरवर्षी आपल्याला देवी म्हणजे ज्या गावी असेल तिथे आपण दर्शनाला जावे, तिचा मान-सन्मान करावा. बघा, अशा प्रकारे तुम्ही जर कुलदेवीची उपासना केली, तर नक्कीच तुम्हाला भरभरून म्हणजे कुलदेवी आशीर्वाद देईल आणि कृपाछत्र तुमच्या डोक्यावर धरेल. ही अशी सेवा प्रत्येकानेच करावी आणि प्रत्येकाच्या घरात लहान मुलांना सुद्धा म्हणजे आपल्यासोबत घेऊनच करा, की म्हणजे त्यांनी सुद्धा इथून पुढे ही सेवा चालूच ठेवली पाहिजे. असं केल्याने आपल्या घरावर भरभरून आशीर्वाद प्राप्त होतात. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.